वाचला आहे आणि काय केलं आहे हे व्हिडिओ त्यांनी करून स्टेटसला वगैरे ठेवतात. त्यांची कल्पना अशी होती की बाबा दररोज एक प्रकारे व्हिडिओ करायचा आणि ठेवायचा. परत त्यांनाच असं वाटायला लागलं की बाबा हे व्हिडिओ आम्हीच केलेली घाण आम्हीच दाखवायला लागले, म्हणून ते त्यांनी व्हिडिओ करायचं बंद केले. पण त्यांना एक सांगणं आहे की बाबा तुम्ही अशी व्हिडिओ करत राहा, कुठं कुठं तुम्ही घाण केले हे आम्हाला दाखवत राहा आणि ते आम्हाला स्वच्छ करायची संधी तुमच्याकडूनच मिळते आणि ते आम्ही करत राहू. कारण आम्हाला संधीच देऊन तुम्ही आता 6 महिने झालेले, तुम्ही याच्या आधी 25 वर्ष केलेली घाण आहे ती आम्हाला आत्ता 6 महिने झाले येऊन. आम्ही तुमची 25 वर्षाची घाण धुवून काढण्याचं काम आम्ही करत आहेत आणि आम्ही करतोय. आणि त्याच्यानंतर त्याने स्मशानभूमीचे एक व्हिडिओ बनवले 2, एक आपल्या हिंदू स्मशानभूमीचा आणि लिंगायत स्मशानभूमीचा. 25 वर्ष झाले यांनी त्या सत्तेत आहेत, नगरपालिकेच्या असू दे, याच्या आधी ग्रामपंचायत होती, आता नगरपालिका आहे. 25 वर्षामध्ये लिंगायत स्मशानभूमीची जमीन हस्तांतरित यांनी करून घेतली नाही आजपर्यंत. आता ते काम आम्ही डॉक्टर आळी साहेबांच्या माध्यमातून, आमचे पापा कुंभार आहेत, अशोक स्वामी आहे, आमचे मठपती आहेत, यांच्या माध्यमातून त्या माणसांच्या भेटी घेऊन आता ती जमीन आहे त्या करसिद्ध या गर्भसया स्वामी यांच्या नावाने ती जमीन आहे. त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला, तर त्यांची नातवंड आहे. त्यांच्या नातवंडाच्या आम्ही भेटी घेतल्या, त्यांना सांगितलं की बाबा ही जमीन असं आम्हाला नगर परिषदेकडे हस्तांतरित करून द्या, त्यावेळी आम्ही तिथं काहीतरी डेव्हलप करू शकतोय. आणि त्यांनी ते द्यायला तयारी झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये भरपूर लोक असल्यामुळे ती एकत्रित अजून आले नाहीत. ते ज्यावेळी एकत्रित सर्वजण येतील त्यावेळी त्यांच्या सर्वांच्या संमती घेऊन ती जमीन जी आहे स्मशानभूमीची ती नगरपालिकेकडे हस्तांतरित करून तिथं लवकरात लवकर आम्ही सुधारणा करू. कारण त्या स्मशानभूमीचा आराखडा, संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे आणि इंजिनियर आणि स्वतः आम्ही उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आहेत, तिथले नगरसेवक आणि इंजिनियर यांना घेऊन जाऊन त्याची स्वतः पाहणी करून त्याचा आराखडासुद्धा तयार केलेला आहे. आणि ती जमीन ज्यावेळी हस्तांतरित होईल त्यावेळी लवकरात लवकर आम्ही त्याचा सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर मला आता काल एक घंटानाद आंदोलन झालं जतमध्ये, काल घंटानाद आंदोलन झालं आणि त्यात काही विशेष त्यांच्या मागण्या होत्या की बाबा म्हैसाळ विस्तारित योजनेचं पाणी वगैरे, त्याच्यानंतर जो तालुक्याचं विभाजनाचा एक विषय होता. विस्तारित म्हैसाळ योजना असू दे किंवा जुनी म्हैसाळ विस्तारित योजना असू दे, त्याचे काम गतीनं चालू आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून कामं ती गतीनं चालू आहे. आणि त्याच्यानंतर विभाजनाचा राहिला प्रश्न, आमदार साहेबांनी ज्यावेळी संकला उपोषणाला बसले होते लोक की बाबा संक तालुका करा म्हणून, त्यावेळी तिथं जाऊन ते उपोषण सोडवलं, त्यांच्या मागण्या मान्य केल्या, ऐकून घेतलं. त्याच्यानंतर जतमधले जे नीच प्रवृत्तीचे जे काही राजकारणी लोक आहेत, काही गावांना उतरून बसवायचं की बाबा इथं माडगावला कुणीतरी जायचं आणि माडगावला सांगायचं की तू माडगाव तालुका झाला पाहिजे म्हणून उपोषणाला बस. उमदीला कुणीतरी जायचं आणि उमदीला जाऊन तिथं सांगायचं उमदी तालुका झाला पाहिजे म्हणून तू उपोषणाला बस. माणसं ह्यानेच तयार करायची, संकला पण ह्यानेच तयार करायची. मग मला त्यांना फक्त जत तालुक्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना एकच सांगायचं की बाबा जतच्या विभाजनाबाबत तुमची एकदा भूमिका स्पष्ट करा. म्हणजे कोणता तालुका झाला पाहिजे, विभाजन कसं झालं पाहिजे आणि कुठल्या तालुक्याचा दुसरा तालुका कुठला झाला पाहिजे याच्याबद्दल तुमची एकदा भूमिका स्पष्ट करा. 4 गावांना उठवून बसवायचं आणि गावात भांडणं लावायचे, गावागावात भांडण लावायचे, तालुक्याच्या राजकारणात भांडण लावून टाकायचे, असले धंदे तुम्ही करू नका. एकदा तुमची भूमिका तेव्हा स्पष्ट करून टाका, एवढंच मला सांगायचं.